ही गुहा काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। इथून पुढे पाहणार आहोत की 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होती। गुहेतून येताना वाकून या। थोड्या वेळासाठी मी ॲक्च्युली घाबरलो होतो, कारण एकदम खरं वाटलं मला। मी असं उतरलो इकडून पायऱ्यावरनं, मला वाटलं अरे नंतर ओढला अरे हा बुरुड आहे। पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीनिहाय होता। व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते, म्हणजे प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे। नमस्कार मित्रांनो, मी योगेंद्र साटम, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओवरती। तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, मी आलो आहे रत्नागिरीमध्ये आणि मी गणपतीपुळे या भागात फिरतोय। गणपतीपुळे गणेश मंदिराचं दर्शन मी घेतलं आणि आता गणेश मंदिराचं दर्शन घेऊन मी आता आलो आहे प्राचीन कोकण बघण्यासाठी। ॲक्च्युली हा ब्लॉग मी सलग ठेवणार होतो, कारण ह्या ब्लॉगमध्ये आजच्या दिवसात मी कुठे कुठे फिरणार आहोत, कुठले कुठले डेस्टिनेशन कवर करणार आहोत हे सांगणार होतो। परंतु प्राचीन कोकण इथे मी विचारलं तर इथे फिरण्यास ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास जातो। सो हा व्हिडिओ खूप लेंदी झाला असता आणि आतमध्ये मिळणारी जी माहिती आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी याचा एक सेपरेट ब्लॉग बनवतो आहे। तर चला मित्रांनो, जरा पण वेळ न घालवता जाऊया आपण आतमध्ये। सो मित्रांनो, प्राचीन कोकण, तुम्ही गेटवरती बघा आपल्या कोकणातले लगेच हे आपले दशावतार नाटक आणि हे सगळे कलाकृती इकडे काढलेले आहेत सुरुवातीलाच गेटवर। इथे देखील तुम्हाला पार्किंग आहे। तर मित्रांनो, आता आपण काउंटरवर आलेलो आहे, पण इथे काही नियम आहेत, तर ते आपल्याला ताई समजून सांगतील। प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे। 3 वर्षापासून सर्वांना सेम तिकीट आहे। तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॅमेराने फोटो काढणार असाल तर त्याचा वेगळा 50 रुपये चार्ज आहे। आतमध्ये 500 वर्षापूर्वीचं कोकणी खेळ कसं होतं ते स्टॅच्यू स्वरूपात तयार केलं आहे आणि शंख प्रदर्शन आहे। सर्व माहिती सांगायला गाईड असतो, गाईड कंपल्सरी आहे। ग्रुप जॉईन करून गाईड दिला जातो, त्यासाठी 10 मिनिटं थांबावं लागतं। आतमध्ये 3.5 एकरचा परिसर आहे, फिरायला पाऊण ते 1 तास जातो। डोंगरामध्ये तयार केलं आहे, स्टेप बाय स्टेप चढायचं आहे। चढायचा कोणाला प्रॉब्लेम नाही ना? थोडासा प्रॉब्लेम आहे। किती तिकीट हवे? किती? 2 असतात। ह्याचं लहान मुलाचं 3 वर्ष पूर्ण असेल ना तिकीट घ्यावं लागतं। अच्छा मध्ये मॅडम स्कॅनर चालेल तिकीटसाठी? काही नाव का तुमचं? पूजा। पूजा, थँक्यू माहिती दिल्याबद्दल। थोड्या वेळासाठी मी ॲक्च्युली घाबरलो होतो, कारण एकदम खरं वाटलं मला। मी असं उतरलो इकडून पायऱ्यावरनं, मला वाटलं अरे नंतर ओढला अरे ताई काय मावरा घेऊन आलेत तरी। आणि इकडे आपले काका आहेत, आपण एंटर करूया। ॲक्च्युली इथे आमचे तिघांचे टोटल 50-50 प्रमाणे, म्हणजे 3 वर्षाच्या खाली मुलगा असेल ना तर फ्री असतं, पण आता हा 3च्या डबल आहे, 6-7 गेलं आहे, त्यामुळे 50 रुपये ऑलरेडी, आणि मी 50 रुपये मोबाईलचे एक्स्ट्रा चार्ज भरलेले, त्यामुळे मी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो। तर मित्रांनो, आता इथे आम्ही थोडासा रेस्ट करू। इथे आम्ही आता गाईड घेतलं, त्यामुळे गाईड घेतलं आहे ते इथे थोडं थांबावं लागतं। 10 मिनिटांनी गाईड आल्यानंतर आपण इथून प्राचीन कोकण बघायला सुरुवात करूया। स्पेशल फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी ID एक्स्ट्रा 50 रुपये भरूनही घेतलेले आहे। तर तुम्ही जर अशी ब्लॉगिंग करायचं असेल, आतमध्ये इव्हन फोटो जरी घ्यायचे असेल तर तुम्हाला 50 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात, आणि मग तुम्हाला हा ID देतात, आणि मग तुम्ही अधिकृतपणे इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करू शकता। फक्त इकडे एकच डेस्टिनेशन आहे, काहीतरी शंख आहे, ते देवाचे शंख आहेत असं म्हणतात, तर तिथे देवाच्या शंखाच्या इथे व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही आहे, तर ते गाईड तुम्हाला सांगतात। नमस्कार, मी सिद्धी प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करतो। आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती आणि प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली। पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत। त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्र बाग तयार केली। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष हा आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य आणि आरोग्य प्राप्त होते। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर आम्ही बोर्ड लावले। एक्झिट करताना तो बोर्ड तुम्ही बघू शकता।
याला पिंपळपार या कारणाने म्हणतात कारण त्याच्या भोवती जो कट्टा बनलेला आहे याला कोकणी भाषेमध्ये पार म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला. जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावरती लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले. कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहोत की 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकून या. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली. जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला याला पाखाडी म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. हे कोकणातील दुर्गम पर्वतांमध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल आणि कातकरी या 2 जातींचा समावेश आलेला होता. त्यातील कातकरी समाज दाखवला आहे. इथे हे कोकमचं झाड आहे. याला जी फळे येतात यापासून कोकम सरबत आणि कोकम आगळ तयार केले जाते. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्याचा उपयोग कैलास जीवन क्रीम मध्ये केला जातो आणि त्याच्या फळाच्या सालीपासून आमसूल तयार केले जातं. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. जर गावात 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण इथे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकांकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. आम्ही हे नाव जाणीवपूर्वक ठेवलं कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होतो. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड, पिंपळ, साप यांची पूजा करतो. म्हणजे आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवले वाघजाई. महाकाली महासरस्वती प्रमुख पंचायतन बरामदेव महाराजा. आज वय प्राचीन कोकण बघायला लांब लांबनं पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळं तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेलं आहे. तर कोणाची ढोपरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे. पण जी काय त्यांच्या मागं इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी भुताटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल तर तू सीमेचा रखवाली हायस. तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि इथं आलेल्या कोणत्या विकासाला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. ह्यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचं अडकलेलं असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा.
सगळ्यांना बुद्धी दे र महाराजा. या सगळ्यांच्या वती नारळ देऊन तुला गारानं घालतावाय. हा नारळ नमत सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीनं आलेली असतील, कोण रेल्वेनं आलेला असेल, कोण एसटीनं आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापले घरात सुखरूप पोचव र महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा ढोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होईपर्यंत तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर र महाराजा. अरे हुरा रे हुरा. आणि आमच्या वाघजाय मातेचा सोन्याचा तुरा रे. आणि ते चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूतं असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतो. म्हणून शिमग्याच्या वेळेला याला गाराणे घातले जाते, तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते. आणि हे विरगळ आहे, वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह मानले जाते. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात, तरीही हे लोक कुशल. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असतात. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असत. म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस आणि दाढी करण्याचे वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असते. आणि एवढ्या अल्प मोबदल्यामध्ये हे लोक समाजाची सेवा करत असतात. नाभिकाविषयी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी ती आमच्या संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ आणि मग गावामध्ये फेरफटका मारू. हे खोत आहे. राजाचा गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा असतो. हे खोत गावचे प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असते. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया या सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा त्यांच्यासाठी मर्यादा होती. इथे खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहे. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावरती बसले आहेत त्याला ओटी म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवरती बसत. ही समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला असायचे देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागच्या बाजूला माझघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅपमधून बाहेर जाते. बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही ज्या घरापुढे अंगण नाही किंवा तुळस नाही. इथे जुने अडकीत ते दाखवले. अगं असा तांबा आमच्याकडे येतो. पाटाच्या पाण्यावरती लहान मुलगा खेळताना दाखवतो. हा शेतकरी आहे. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्त्वाचा उत्पादक घटक होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसं घर आम्ही ते उभारलं. ही समोर जी चूल दिसते हिला पिरसा म्हणतात. ही सतत पेटती ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. ही खोईने याचा वापर मासे पकडण्यासाठी केला जायचा.
हिला वरती वेलीने बांधून ही पाण्यात ठेवली जाते. तिच्या अंतर्गत रचना अशी एकदा आत गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकत नाही. इथे शेणाने सरवलेली टोपली आहे, तिला कोकणी भाषेत कणगी म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवले, कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असे. थोडक्यातच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचले याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. आणि इथे कोकणातील गौरी गणपतीचा सण दाखवला. कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित सर्व कामे कुंभार करीत असे. म्हणजे गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवण्याचे काम कुंभार करीत असे. हे सफेद रंगाचे मडके दिसते, हे माडी काढायचे मडके. कोकणामध्ये नारळाची झाडे भरपूर प्रमाणात आहे. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोई येते. त्या पोईला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो आणि ही थेंब थेंब गळणारी माडी मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट होत चालले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. गावातील महिलांना तसेच विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असते. याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र आणि अन्य वेळेला ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान सोनाराचा असतो. हा वाणी आहे. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी पूर्ण जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तिदंती वस्तू, शंख शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येत असे. म्हणजे भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती. हा सुतार आहे. सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळते. इथे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा आणि गारुडी दाखवलाय साप. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असते. उदाहरणार्थ कोयती, कुऱ्हाड, नांगराचे. 500 वर्षापूर्वीची कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. इथले बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. तेली आहे. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असत आणि तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देत असत. हा तेलाचा घाणा आहे, याला खुंट म्हणतात. याच्यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे उभे लाकूड दिसल्याला लाट म्हणतात. या लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून लाट उभी राहते. इथे जोखडाला बैल बांधला जातो आणि आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः यावर बसते आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीनिहाय होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते, म्हणजे प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम बुरुड करीत असे. हे सूप आहे, ही फुलांची परडी आहे आणि ही रोवळी आहे. रोवळीचा वापर धान्य धुण्यासाठी तसेच आजही धार्मिक कार्यात केला जातो. आमच्याकडे जेव्हा शुभकार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभकार्य पार पडण्यापूर्वी दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला लग्न असेल तर रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते.
हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. ते हे जे जातणीसारखे दिसल्याला घिरट म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते, तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो आणि कोंडा बाजूला होतो. हे शेवया काढायचे लाकडी यंत्र आहे. हे शेवया काढायचे लोखंडी यंत्र आहे. इथं शेवयाचा लाकडी पाट आहे. चहाची किटली आहे, त्याच्या बाजूला टिफिन बॉक्स आहे. तर ती पाण्याच्या तांब्याखाली 3 डबे आहेत, बाजूला 2 चमचे, टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेले. हे मोदक पात्र आहे, म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. याच्यामध्ये खाली पाणी घातले जाते. चाळणीवरती केळीचे पान ठेवून यावर मोदक ठेवले जातात आणि झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते, त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे, याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते आणि हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात, त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. इथे लाकडी चमचे आहेत आणि दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे मुसळाच्या सहाय्याने काढले जात असत. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन हे किती कष्टमय होते आणि हजारो वर्षे ते याच पद्धतीने जगले गेले. कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याप्रमाणे कासार मुलीच्या घरी आले. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत कासार मुलीला बांगड्या घालण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. ज्यावेळी मुलीचे लग्न होई त्यावेळी मुलीचे वडील कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसे. म्हणजे हा कासार 8 ते 10 वर्ष मुलीला क्रेडिट देत असत. म्हणजे पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यातच 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी वाहत असते तिथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे. या पाण्यावर आमच्या नारळी पोपळीच्या बागाने उन्हाळी भातशेती होत असे. उन्हाळी भातशेतीला पाणी भरपूर लागते, तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध आहे. खवले मंजर दाखवले. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे. याच्या जोडीला मी अजून एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान. एका पर्वतामध्ये एक गुहा आहे. गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुहेमध्ये जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी येऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यासाठी विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकरांनी आपले खरे रूप प्रगट केले आणि चर्मकाराला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची त्यांच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो. म्हणजे मार्लेश्वर असे देवस्थान आहे जिथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही.
दे मला दे. शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे. तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत त्यावेळी यांच्या पायात चांबड्याच्या वाहनं, हातात घुंगराची काठी, खांद्यावर घोंगडी अशा वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायी आणि 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गायी म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असते. या सर्वांची विक्री करायचे म्हटले तर याची किंमत काही लाखामध्ये जात असे. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. परंतु कोकणी लोकांची राहणीमान साधी असल्याने यांची राहणी सुद्धा साधी होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती उंचावरती बांधली. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये खोट आहे, कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडतात. लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. जो पानामध्ये घालतात ना लाल रंगाचा कात. ही कादभट्टी आहे. ते खैराचे झाड तोडले जाते. त्याच्या आतील भागांचे छोटे तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये पुन्हा विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पाडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. ही मचाणाईचा वापर शिकारीसाठी केला जायचा. वरती जाणार असाल तर एका व्यक्तीबरोबर चप्पल काढून जाऊ शकता. ये खाली चल खाली. ताई आपलं नाव? सिद्धी. सिद्धी. खूप छान माहिती दिली. म्हणजे मी पण कोकणातलाच आहे, पण आम्ही आहात चाकरमानी. त्यामुळे एवढी माहिती थोडीफार माहिती असते, पण जी आज डीप माहिती भेटली ना अतिशय सुंदर होती. आणि खरंच थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो इकडे ना लाकडी खेळण्यांचं शॉप आहे. इथून तुम्ही लाकडी खेळणी घेऊ शकता. तर मित्रांनो आपलं कोकण, प्राचीन कोकण आपलं बघून झालं आहे. आणि इथून आता शेवटचा टप्पा आहे. इथे हे प्राचीन कोकण येथील शंख म्हणजे कॉरल्स आणि शंख याची इथे माहिती देतात. परंतु इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, फोटोग्राफी अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण इथे व्हिडिओ आणि फोटोज घेणार नाही आहोत. तर तुम्हाला स्वतः इथे येऊन एकदा व्हिजिट करावं लागेल. खूप छान आहे ते देखील. तर तुम्ही तिथे या. थँक्यू. तर तुम्ही येऊन इथे व्हिजिट द्या. ॲक्च्युली आम्ही ना गेटच्या एंटर करताना ना उकडी मोदकची ऑर्डर दिली होती. हे बघा, हे असे 50 रुपये नग, म्हणजे 2 50 रुपये नग होते ना. किती रुपये? 25 रुपये एक. तर 50 रुपयाला 2 असे आम्ही 4 टोटल घेतलेत बुन्नूसाठी. सो मित्रांनो फायनली आता आम्ही आमच्या रूमवरती आलो आहोत. प्राचीन कोकण हे म्युझियम आम्हाला फिरायला ऑलमोस्ट तासभर गेला. तिथे जी काही माहिती मला मिळाली ती माहिती मी पूर्णपणे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. जे गाईड होते त्यांनी अप्रतिम माहिती सांगितली. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मी पण कोकणातलाच आहे, किंवा आपले कोकणातले काही लोक जे चाकरमानी आहेत त्यांना कोकणाबद्दल थोडासा कमी इतिहास माहीत असतो. म्हणजे मी स्वतः कोकणातला असून मला इतिहास कमी माहीत होता, पण तिथे मी फिरल्यानंतर त्यांनी जी काही माहिती दिली त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मला कळल्या कोकणाबद्दलच्या, कोकणातल्या ज्या काही आपल्या संस्कृती आहे त्याबद्दल वगैरे. सो बरेचसे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्राचीन कोकण याला म्युझियमला भेट दिली असेल. नसेल दिली असेल तर तुम्ही नक्की जाऊन भेट द्या. आणि ज्यांनी भेट दिली आहे त्यांनी खरंच तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, सुचवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कळवा.
सो भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. आता आम्ही थोडा वेळ रेस्ट करू आणि थोडं सनसेट एन्जॉय करण्यासाठी आम्ही बीचजवळ जाऊ. सो भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.